जिल्हा सामान्य रुग्णालय व डायबेटिक असोसिएशन अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने व पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालय यांच्या सहकार्याने प्रत्येक महिन्याच्या पहिल्या व तिसऱ्या शुक्रवारी बाल मधुमेही करिता निशुल्क औषधोपचार केंद्र हे शुक्रवार 6 जून 2025 रोजी सकाळी 10 ते 12 या कालावधीत सुरू राहणार आहे। सदर बाब लक्षात घेऊन पालकांनी मधुमेह निशुल्क उपचार व औषधी केंद्र वार्ड क्रमांक 9 च्या बाजूला ओपीडी क्रमांक 51 जिल्हा सामान्य रुग्णालय अमरावती येथे आपल्या बाल मधुमेहींना वय वर्ष 25 खालील निर्धारित वेळेवर उपस्थित राहण्याबाबत सूचित करावे। उपचार केंद्रावर निशुल्क आवश्यकतेनुसार तज्ञांच्या सल्ल्याने इन्सुलिन इंजेक्शन सिरिंज देण्यात येतील। प्रथमतः येणाऱ्या मधुमेहींना नारंगी रंगाचे रेशन कार्ड, 2 पासपोर्ट फोटो, आधार कार्ड, सुरू असलेल्या औषधीची डॉक्टरांची कागदपत्रे हे सर्व 2 प्रती झेरॉक्स स्वरूपात व मूळ प्रतीसह सादर करणे आवश्यक आहे। प्रत्येक वेळी प्रथम मुख्य प्रवेशद्वारावर ओपीडी काउंटरवर नोंद करून ओपीडी कार्ड घ्यावे लागेल। मधुमेहींना मार्गदर्शन व तपासणी करिता मधुमेह तज्ञ डॉक्टर राहुल मोपारी व बालरोग तज्ञ डॉक्टर सतीश तिवारी व आहार तज्ञ डॉक्टर दीपाली भैसे हे या प्रसंगी उपस्थित राहतील। यापूर्वी ज्यांची नोंदणी झाली आहे त्यांनी फक्त या उपचार केंद्रावर दिलेल्या औषधीचे कागदपत्रे फाईल मध्ये सोबत आणावी। याबाबत कृपया नोंद घेऊन लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा सामान्य रुग्णालयातर्फे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर दिलीप सौंदडे व डायबेटिक असोसिएशन तर्फे अध्यक्ष डॉक्टर अजय डफडे, सचिव डॉक्टर मिलिंद जगताप, जनसंपर्क अधिकारी राजेश पिदडी यांनी केले आहे। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।